विधान परिषदेसाठीच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा। 12 जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 जूनला दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे नेते राहणार उपस्थित। ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार नसल्याची माहिती। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। सध्याच्या सरकारची निर्मितीच शहरी नक्षलवाद आहे। मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यात अंतर नाही। सामना वर्तमानपत्रातून हल्लाबोल। पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 40% उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती। एकूण 17,000 जागांसाठी 17,76,256 अर्ज। महापारेषणची पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द झाल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त। फसवणूक झाल्याची परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भावना। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबई शहर आणि उपनगरात हवामान अंशतः ढगाळ राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा बॅनर अज्ञातांनी फाडला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील आगळगाव इथे लावण्यात आलेला बॅनर फाडण्यात आल्यानं शिवसैनिक आक्रमक। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। कोल्हापूरच्या दसरा चौकातून खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा। झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी, मात्र त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच नसल्यामुळे महापालिकेविरोधात अनेक संस्थांकडून संताप व्यक्त। पुणे बेंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ पाण्याचा व्हॉल्व फुटला। केआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या बोगद्याजवळील जलवाहिनीला गळती। महामार्गावर हजारो लिटर पाणी वाया। सोलापूरच्या बार्शी तुळजापूर रोडवरील उपळे दुमाला गावातील नागरिक संतप्त। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप। ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याचं सांगून 50 लाखांची फसवणूक। शासनाचे टेंडर मिळवून देतो म्हणत केली फसवणूक। पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळील कंकू पेंट नावाच्या कंपनीला आग। काल सायंकाळची घटना। कंपनीमधले कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी नाही, कंपनीचं मोठं नुकसान। पुण्यामधील अपघाताचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी केला बाल न्याय मंडळाला सादर। अहवालाच्या माध्यमातून घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती मंडळाला सुपूर्द। पुण्यामध्ये गुटखा रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाइंड निलेश ललवाणीला अटक। हडपसर भागातून ललवाणी याला केली अटक, तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नर्हे भागातून 1,63,00,000 रुपयांचा गुटखा केला जप्त। मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा मनमानी कारभारानं मालेगावची जनता त्रस्त। MPSL वीज कंपनी हटावची नागरिकांची मागणी। ठाकरे गट, भाजप 12 बलुतेदार संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांचा वीज कंपनी कार्यालयासमोर ठिय्या। एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीनं पुन्हा उपोषणाचा इशारा। जर अधिवेशनात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अधिवेशन संपताच करणार आत्मदहन। लाच प्रकरणामध्ये राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक डॉक्टर तेजस गर्गेंना अटकपूर्व जामीन मंजूर। व्यावसायिक परवानगीसाठी लाच घेतल्याचा गर्गेंवर आरोप। निवृत्तीनाथ महाराजांच्या भक्त निवासाचं काम निधी अभावी 9 महिन्यांपासून बंद। कामासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालेला असताना अर्धवट निधी उपलब्ध झाल्यानं काम रखडलं। संत मुक्ताईच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। पालखीचं यंदाचं 315वं वर्ष। 22 दिवसांचा पायी प्रवास करत पालखी 14 जुलैला पंढरपुरात दाखल होणार। शेतामध्ये मशागतीचं काम सुरू असताना रोटावेटरमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मंगरुळ इथली घटना।
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये हॉकी स्टिक आणि दगडानं भर रस्त्यामध्ये तिघांवर हल्ला। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दरम्यान तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याचा फिर्यादीचा आरोप। अमरावती शहर पोलीस दलामध्ये 74 आणि ग्रामीण पोलीस दलामध्ये 207 अशा एकूण 281 जागांसाठी भरती। बुलढाण्याच्या खामगाव इथल्या सराफा बाजारामध्ये चांदी 91,000 नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच चांदी 91,000 रुपयांवरती तर सोन्याला 71,750 रुपयांचा भाव। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधील घोराड इथल्या संत केजाजी महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना। मोठ्या संख्येत वारकरी वारीत सहभागी। वारी पवनार वर्धा कळंब मार्गे पंढरपूरला पोहोचणार। वर्ध्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। जूनच्या सुरुवातीला आलेल्या पावसानं नंतर दडी मारल्यानं शेतकरी संकटात। जून अखेरपर्यंत 75% अधिक पीक कर्जाचं वाटप करा तर बोगस बियाण्यांची विक्री होत असल्यास त्वरित कारवाई करा। पालकमंत्री संजय राठोड यांचे कृषी विभागाला आदेश। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। अंगावर वीज पडल्यानं 4 जण जखमी तर 5 जनावरांचा मृत्यू। वर्ध्यामध्ये 75 वर्षीय महिलेचा सोन्याचा दागिन्यांचा डबा पळवला। वर्धा बस स्थानक परिसरातली घटना। भंडाऱ्याच्या साकोलीतून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 34 जनावरांची सुटका। गोपनीय माहितीच्या आधारे साकोली पोलिसांची कारवाई। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधील बोंडगाव देवी चांदना मार्गावरती अस्वलाचं दर्शन। वन कर्मचाऱ्यांनी अस्वलाला ठेवलं सुरक्षित स्थळी। लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या हतोलामधील गावकरी बसले उपोषणाला। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही विरोध। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। तुळजा भवानी मंदिर संस्थान कार्यालयामधून महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्याचा आरोप। पुरातन नाणी आणि सोनं चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दिलीप नाईकवाडी यांच्या संदर्भातील फाईल्स गायब झाल्याचा पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांचा आरोप। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं हळद सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात। पिकांना स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ। शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर त्वचेवाटे विषबाधा। छत्रपती संभाजीनगरच्या सावखेड गंगामधली घटना। 28 वर्षीय तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू। निरंजन डावखरेंसाठी आमदार संजय केळकर यांनी कोकण पट्टा काढला पिंजून। कोकणच्या शैक्षणिक रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावखरे यांना विजयी करण्याचं आवाहन। कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी अधिकच्या स्पेशल गाड्या सोडण्यात याव्या। अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी। पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटाचं सौंदर्य खुललं। धुक्यासह हिरव्यागार डोंगर रांगांची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। सिंधुदुर्गातील अंबोली घाटामध्ये पर्यटकांची गर्दी। अंबोली धबधबा प्रवाहित झालेला नसला तरी धुकं हिरवागार निसर्ग आणि बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळत असल्यानं पर्यटकांचा ओढा अंबोली घाटाकडे। अंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांसाठी विशेष सूचना। पर्यटकांनी अस्वच्छता केली तर त्यांना दंड आकारण्यात येणार। वातावरणाची तीव्रता वाढल्यास तत्काळ पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करून पुढची तारीख द्यायला हवी। आदित्य ठाकरेंची मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे यांनी कसली कंबर। शिवसेना उभाटा गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी। त्यामुळे आता अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। पनवेल शहराला लागून असलेल्या 2 लाख लोकसंख्येच्या कारंजडे भागामध्ये पाणी टंचाई। रहिवाशांचा पाण्यासाठी मोर्चा। मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी। मध्य रेल्वेच्या महसुलामध्ये मोठी वाढ। प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त जाहिरातीतून 2 महिन्यात 17 कोटींची कमाई।
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथल्या भाटिया उद्यानात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.